स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. स्वामी महाराजांचा संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे, पण तत्पूर्वी स्वामींना काहीतरी सांगावंसं वाटतं आणि ते असं आहे की हे स्वामी राया, जन्मोजन्मी माझ्या हातून अखंड घडो तुझी सेवा. जन्मोजन्मी माझ्या हातून अखंड घडो तुझी सेवा. दुजे काही न मागणे आता हे स्वामी देवा. दुजे काही न मागणे आता हे स्वामी देवा. तूच आमचा गुरु, तुझ्यापासून आमचे अस्तित्व सुरू. तूच आमचा गुरु, तुझ्यापासून आमचे अस्तित्व सुरू. स्वामी भक्त हो, स्वामी महाराजांना जेव्हा आपण सर्वस्व मानतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो. आणि जो भक्त स्वामींची प्रामाणिक राहतो, स्वामींची सेवा करतो आणि स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवतो, अशा भक्ताचं आयुष्य सावरण्यासाठी स्वतः स्वामी महाराज पुढाकार घेत असतात. हा अनुभव लाखो करोडो भाविक घेत आहेत. तुम्हालाही असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आपल्या भक्तांना काय संदेश देत आहे ते. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. तुझं आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते अजून सुंदर बनवणं हे फक्त तुझ्याच हातात आहे. अरे योग्य वेळी तुला योग्य गोष्टी आम्ही देतोच, पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेचं गाठोडं सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल. हे मात्र सदैव लक्षात ठेव. अरे आमच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण आम्ही तेच देतो जे तुझ्यासाठी योग्य आहे. आम्ही ते देत नाही जे तुला आवडतं. तुझं भविष्य तुझ्यापेक्षा आम्ही जाणतो. लक्षात ठेव, आमच्या समोर टेकवलेला माथा कधीच वाया जात नाही. आमच्या समोर जोडलेले हात कधीच रिकामे राहत नाही. आमच्या समोर जोडलेले हात कधीच रिकामे राहत नाही. आमचं नियोजन अचूक आहे आणि योग्य वेळी योग्य घटना या घडतातच. फक्त तू आशा मात्र सोडायची नसते, निराश कधीच व्हायचं नसतं. अरे अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. तू फक्त प्रयत्न कर. तू केलेल्या मनापासून प्रयत्नांना साथ आम्ही देणार आहोत. तू फक्त प्रार्थना कर, संघर्षाचा सामना कर. अरे जो प्रयत्न करून संघर्षाचा सामना करतो ना, त्याला आम्ही मदत नक्कीच करतो. पण जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल घडवण्याची हिंमत नसेल, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी ती व्यक्ती प्रयत्न करत नसेल, तर त्या व्यक्तीला आम्हाला दोष देण्याचा काहीही अधिकार नसतो. कारण आम्ही फक्त त्यालाच मार्ग दाखवतो जो स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवतो आणि प्रामाणिक प्रयत्न करतो. अरे आम्ही आमच्या भक्ताला सदैव मार्ग दाखवत असतो, पण त्या मार्गावर चालायचं की नाही चालायचं, स्वतःमध्ये सुधारणा करायची की नाही करायची, हे मात्र त्या मनुष्याच्या हातात असतं. म्हणून निर्णय घ्यायला शिक. एखादा निर्णय घेतला तर त्यासाठी प्रयत्न करायला शिक. तू घेतलेला निर्णय हा अयोग्य ठरणार नाही, ही जबाबदारी आमची असेल. अरे काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं तुला मिळालेली आहे हे समजायला देखील भाग्यच लागतं. बऱ्याचदा तुला आमच्या मदतीची अपेक्षा असते आणि आम्ही ती पूर्ण देखील करतो. कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आम्ही तुझी मदत करतो. कधी डॉक्टरच्या रूपात येतो तर कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात येतो. फक्त ते तुला ओळखता येणं गरजेचं आहे. अरे प्रत्येकाला वाईट काळाला सामोरं जावंच लागतं, कारण वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमतच कळत नाही. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी सदा सहाय्यते. स्वामी सदा सहाय्यते. मग तुला कशाचीच चिंता उरणार नाही. आयुष्यात कोण कसा वागतो यापेक्षा तुला नेमकं काय करायचं आहे एवढाच विचार तू कर. बाकी अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो.
कोणाच्याही चुका मोजत बसू नको. त्याचं आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देणार आहे. त्यासाठी तू विचार करून तुझा वेळ वाया घालवू नकोस. अरे, तुझ्या आयुष्याची दशा वाईट झालेली असताना देखील तुझ्या आयुष्याला दिशा दाखवणारा गुरु तुझ्या सोबत आहे हे कधीही विसरू नको. तुझ्या आयुष्यात कोण येणार हे जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असतं. काही लोक तुझ्या आयुष्यात तुझ्याच वाईट कर्मांची शिक्षा द्यायला येत असतात, तर काही लोक तुला तुझ्या आयुष्यात चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून तुला खूप त्रास सहन करावा लागतो, तर काही लोक तुझ्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येतात. म्हणून या दोनही गोष्टी तुझ्याच तुला परत मिळाल्या आहे असं म्हणून त्याचा हसत मुखाने स्वीकार कर. आणि पुढेही तसंच घडणार आहे. कर्म तुझ्याकडे फिरून येणार आहे हे सदैव लक्षात ठेव. म्हणून कर्म करताना तू फक्त चांगले कर्म करत राहा. जितके चांगले तुझे कर्म राहणार आहे तितकं चांगलं तुझं भविष्य राहणार आहे, तुझं आयुष्य राहणार आहे. अरे, चांगलं कर्म म्हणजे फक्त दान धर्म करणं नव्हे, तर आपल्यामुळे कोणा निरपराध्याला त्रास होऊ नये अशी वृत्ती जरी ठेवली ना, तरीही तुझ्या कर्माची फळं तुला गोडच चाखायला मिळणार. जीवन ही एक कला असते रे. तू स्वतःच त्यामध्ये रंग भरू शकतो आणि तुझ्या आयुष्याचं चित्र अजून सुंदर बनवू शकतो. तुझं जीवन म्हणजे शिक्षण आहे. प्रत्येक अपयशातून काहीतरी नवीन शिकणं ही मात्र तुझीच जबाबदारी आहे. कारण परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते. चांगल्या गोष्टी घडत नसतात रे, त्या घडवाव्याच लागतात. त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य ते निर्णय घ्यावेच लागतात. आणि या कलियुगामध्ये जगत असताना या स्वार्थी जगामध्ये टिकायचं असेल तर थोडीशी दुनियादारी देखील तुला शिकणं खूप गरजेचं आहे. नाहीतर कवडीच्या भावात तू विकला जाशील. म्हणून तुला सांगतोय, जशास तसं वागायला शिक. हो, पण असं वागत असताना समोरचा चुकीचा वागला म्हणून तू चुकीचा मार्ग निवडू नकोस. नेहमी सत्याच्या आणि धर्माच्या मार्गावर चालत राहा. जो सत्याच्या मार्गावर चालतो, धर्माच्या मार्गावर चालतो, त्याची साथ आम्ही कधीही सोडत नाही. शांत बसून निरीक्षण करायला शिक. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.